काल संध्याकाळी एक खूपच दुर्भाग्यपूर्ण घटना घडली। माझे आईच्या अंगेवर एक कार चालकांनी गाडी चालवले आणि त्यामुळे माझी आईला खूप गंभीर चोट लागली आहे आणि तो ड्रायव्हर तिकडून पळाला। आता डॉक्टर्सनी सांगितलं आहे की आईला सर्जरी करायला पाहिजे आणि ते सर्जरीसाठी ते उद्या तयारी करते आहे। आज सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांच्याशी माझा संपर्क झाला आहे। त्यांनी आईची चिंता पण केली, त्यांनी आईची काळजी पण घेतली, त्यांनी आईच्या स्वास्थ्याविषयी मला विचारलं आणि त्यांनी मला सांगितले की स्टेट आणि लोकल पोलीसला हे सक्त निर्देश दिले की कानूनच्या पद्धतीने जे पण कारवाई करायची असेल त्या ड्रायव्हर विरुद्ध त्वरित ते कारवाई करणार आहे। आणि पुणे पोलिसांनी माझ्या आईचं स्टेटमेंट पण घेतलं आहे। त्यानंतर मला पुणे पोलीसवर संपूर्ण विश्वास आहे की ते त्वरित आणि खूपच वेगाने या मॅटरवर कारवाई करून त्या ड्रायव्हरला अटक करतील, त्या ड्रायव्हरला अरेस्ट करेल आणि जे पण मोटिव्ह असेल, डेलिबरेट होतं की हे हिट अँड रन होतं, ते ड्रग्स पर होतं की नशेमध्ये होतं, जे पण असेल ते पुणे पोलीसच्या तपास करून ते बाहेर येईल। संध्याकाळीपासूनच आम्हाला खूप मेसेजेस येत आहे, लोक खूप शुभेच्छा आणि शुभचिंता प्रकट करत आहे। तर मी सगळ्यांना धन्यवाद करतो आहे, आभार प्रकट करतो आहे की माझ्या माताजीच्या विषयी त्यांची खूप काळजी आहे आणि त्यांच्यासाठी सगळे लोक प्रेयर्स करा आणि प्रार्थना करा असं माझं निवेदन आहे। आणि मी परत एकदा चीफ मिनिस्टर फडणवीसजीचा खूप खूप आभार प्रकट करतो। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।